सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 1353 ते 1485. तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापका ते विरा विषयो करी. आगवांगी जैसा वायू मिळोनी आहे आकाशा तू सर्व कर्मी तैसा मजसी चियस. किंबहुना आपले मन करी माझे कायतन माझे निश्रवणे कान भरुनी घाली. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रुपडी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. मी सर्व वस्तीचे वसवटे माझी नामे जिये चोखटे तिये जियावया वाटे वाचे जिये लागे. हातांचे करणे का पायांचे चालणे ते होय मज कारणे तैसे करी. आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा तेणे यज्ञ होई बरवा याज्ञिकू माझा. एक एक शिकवू काही पैसे वके आपुल्या ठाई उरुनी येर सर्वही मी सेव्यची करी. तेथ जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवैन मीची एकू ऐसे नियाश्रयो आत्यंतिको लाहसी तू माझा. तैसे सर्वत्र माते भजता सर्व मी होता होऊन ठाईल एकांतू आम्हा तुम्हा. तेव्हा भलती अवस्थे मी तू ते तू माते भोगीसी ऐसे आई ते वाढेल सुख. आणि तिजे आडळ करीते निमाले अर्जुना जेथे ते मीची म्हणून तू माते पावसी शेखी. जैसी जळीची प्रतिमा जळनाशी बिंबा येता का भागोभा काही आहे. पै पवनू अंबरा का कल्लोळू सागरा मिळता आडवारा कोणाचा गा. म्हणून तू आणि आम्ही हे दिसता हे देहधर्मी मग ययाच्या विरामी मीची होसी. यया बोला माझारी होय म्हणे जणे करी येथ आन आथी तरी तुझीची आण. पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगा ते शिवणे प्रीतीची जाती लाजणे आठवणे दी. एरवी वैद्यू निष्प्रपंचू जेणे विश्वाभासु हा साचू आज्ञेचा नटनाचू काळा ते जिणे. तो देवो मी सत्य संकल्पू आणि जगाच्या हिती बापू मानेचा आक्षेपू का करावा. परी अर्जुना तुझे निवेधे मी या देवपणाची विरुदे सांडली गा मी हे आथे सगळे नी तुवा. पै काजा आपुलिया राव आपुलिया पण या आणवा हे धनंजया तैसे हे की. तेथ अर्जुनो म्हणे देवो अचाट हे न बोलावे जे आमचे काज नावे तुझे नी एके. यावरी सांगो बैससी का सांगता भाषही देसी या तुझी या विनोदासी पारू आहे जी. कमळवना विकाशू करी रवीचा एक अंशू तेथ अवघाची प्रकाशू नित्य देतो. पृथ्वी निववनी सागर भरिजते एवढे थोर वर्षे तेथ मिशांतर चातुकू. म्हणून अवतार या तुझे या मज निमित्त ना म्हणावया प्राप्ती असे दानिराया कृपानिधी. तव देवो म्हणती राहे या बोलाचा प्रस्ताव होन हे पैमाते पावसी उपाये साचची येणे. सैंधव सिंधू पडलिया जो क्षणू धनंजया तेणे विरेची किवरावया कारण काही. तैसे सर्वत्र माते भजता सर्व मी होता हंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. एवं माझे प्राप्तीवरी कर्मा लागोनी अवधारी दाविली तुझ उजरी उपायांची. जे आधी तव पंडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी. पाठी माझ्या ये प्रसादी माझे ज्ञान जाय सिद्धी तेणे मिसळिजे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या. मग पार्थात ये ठाई साध्य साधन होय नाही किंबहुना तुझ काही उरेची ना.
तरी सर्व कर्मे आपली तुवा सर्वदा मज अर्पिली. तेने प्रसन्नता लाभली आणि हे माझी. म्हणून येणे प्रसाद बळे नभे झुंजाचे निआढळे. न ठाकेची एक वेळे भाळलो तुझ. जेणे सप्रपंच ज्ञान जाये कुमी गोचरू होये. ते उपपत्तीचे निउपाये गीतारूप हे. मिया ज्ञान तुझा पुले नाना परी उपदेशिले. येणे अज्ञान जात सांडिवी आले धर्माधर्मजे. जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते. हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. तैसे स्वर्ग नरक सूचक ज्ञान व्याले धर्माधिक. ते सांडूनी घाली अशेख ज्ञाने येणे. हाती घेऊन तो दोरू सांडिजे जैसा सर्पाकारू. का निद्रा त्यागे घराचारू स्वप्नीचा जैसा. नाना सांडिले नी कवळे चंद्रीचे धुये पिवळे. व्याधी त्यागे कडुवाळे पण मुखाचे. अगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ धापे तेजुनी. का काष्ट त्यागे वन्ही त्यजिजे जैसा. तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ. ते त्यजुनी त्यजी सकळ धर्म जात. मग अज्ञान निमालिया मीची एकू असे अपैसया. सरिद्र स्वप्न गेलिया पण पे जैसे. तैसा मी एक वाचून काही मग भिन्ना भिन्न ज्ञान नाही. सोहंबोधे तयाच्या ठाई अनन्यो होय. पै आपुले निभेटे विण माझे जाणीचे ते कपण. तयाची नाव शरण मज येणे गा. जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे. मज शरण येणे तैसे ऐक्य करी. सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळू जैसा पाणिया. तैसा मज धनंजया शरण ये तू. वाचूनी सागराच्या पोटी वडवा नळू शरणाला किरीटी. जाळूनी ठाके तया गोठी वाळूनी देपा. मज ही शरण रिगिजे आणि जीवित्वे जी असिजे. दिग्बोली पिया नलजे प्रज्ञा केवी. अगा प्राकृता हिराया अंगी पडे जे धनंजया. ते दासिरुही की तया समान होय. मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे. हे बोल नको खटे कानी लावू. म्हणून मी होऊ निमाते सेवणे आहे आईते. ते करी हाता येते ज्ञाने येणे. मग ताकवनिया काढिले लोणी मागवते ताकी घातले. परी न घेपेची काही केले तेणे जेवी. तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ. धर्माधर्मे हे सहज लागतील ना. लोह उभे खाय माती ते परिसाचे संगती. सोने झालया बुडती नसिविजे मळे. हे असो काष्टापासोनी मथुनी घेतलिया बन्नी. मग काष्टे ही कोंडोनी नठके जैसा. अर्जुना काय दिन करू देखत आहे अंधारू. की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू. तैसे मजसी एकवटलेया मी सर्वरूप वाचूनिया. आन काही उरावया कारण असे. म्हणून तयाचे काही चिंती न आपुल्या ठाई. तुझे पाप पुण्य पाही मीची होईन. तेथ सर्व बंध लक्षणे पापे उरावे तुझेपणे. ते माझ्या बोधी वायाणे होऊनी जाईल. जळी पडलिया लवणा सर्व ही जळ होईल विचक्षणा. तुझ मी अनन्य शरणा होईन तैसा. हे तुले न्या पैसया सुटलाची आहसी धनंजया. घेई मज प्रकाशोनिया सोडविन तुते. या कारणे पुढते आधीन वाहे चित्ती. मज एकासी ये सुमती जाणोनी शरण. ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे. सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे. मग सावळा स कंकणू बाहू पसरोनी दक्षिणू.
आलिंगिला स्वशरणू भक्तराजू तो न पवता वायाते न पवता जयाते काखे सुनी बुद्धिते बोलणे मागवते बोलले ऐसे जे काही एक बोला बुद्धी सिंह अटक ते द्यावया मिश खेवाचे केले हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना दीपे दीप लाविला तैसा परिध्वंगो तो झाला द्वैत न मावडिता केला आपण पे पार्थू तेव्हा सुखाचा मग तया पुरु झाला तो धनंजया तेथ वाढू तरी बुडो दिया ठेया देवो सिंधू सिंधू ते पावो जाये ते पावणे ठाके दुणा होये वरी रिगे पुरवणी आकाशही तैसे तया दोघांचे मिळणे दोघांना बरे जाणावे कवणे किंबहुना श्रीनारायणे विश्व कोंदले एवं वेदाचे मळसूत्र सर्वाधिकारक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रगट गेले येथ गीता मूळ वेदायसे केवी या पाले आले बोधा हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशितो सत्यप्रतिज्ञ पैजेसी बोलला स्वमुखे म्हणो निवेदा मूळभूत गीता म्हणो हे होय उचित आणि काही एकेथ उपपत्ती असे जे नशतू स्वरूपे जयाचा विस्तारू जेथ ते तयांचे म्हणे बीज जगी तरी कांडत्रयात्मको शब्दराशी असेखू गीते माझी असे रुखू बीजी जैसा म्हणो निवेदांचे बीज श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसतही आहे जे वेदांचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग भूषणरत्नी सर्वांग शोभले जैसे तेची कर्मादिके तिन्ही कांडे कोण कोणे स्थानी गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो द्वितीये सांख्य सद्भावो प्रकाशिला मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र ये तुलाले तुझी सूत्र उभारिले मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी बैसावया साधनारंभूतो तृतीयाध्यायी बोलिला जे देहाभिमान बंधे सांडुनी काम्य निषिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे ऐसे सद्भावे कर्म करावे हा तिजा अध्यायो जो देवे निर्णय केला ते जाणावे कर्मकांड जेथ आणि तेची नित्याधिक ज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होय पा ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मोक्षुते आलिया देवे पर्य ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली जे देहवाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते कैश्रोद्देशे की जे म्हणितले हेचीश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेषभागे चतुर्थाचेनी ते विश्वरूप करावा अध्यायो संपे जव आघवा तव कर्मे शुभ जावा हे जे बोलिले ते अष्टाध्यायी उघड जाण येथ देवता कांड शास्त्र सांगतसे आड मोडुनी बोले आणि तेणेची शप्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे साच ज्ञान उद्बोधे कोवळे ते अष्टे अद्वेष्टादी प्रभृतिकी अथवा मानित्वादिकी वाढविजे म्हणून लेखी 12वा गणू तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी ज्ञानफळ पाकसिद्धी निरूपणास म्हणून होई ऊर्ध्व मुळांती अध्यायी ज्ञानकांड ये ठाई निरूपीजे एवं कांडत्रय निरूपणी श्रुतीची हे कोंडिस वाणी गीता पद्मरत्नांची लेणी लेईली आहे हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक बुभावे जे आवश्यक टाकावे म्हणून
तयाचे निसाधन ज्ञानेसी वैर करीजो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे तोची शास्त्राचा ओळावा घेऊन वैरी जिणावा हा निरोप तो 17वा अध्याय जेत ऐसा प्रथमाला गोनी 17वा लाणी करुणी आत्मविश्वास विवरुनी दाविला देवी तया अर्थ जाता शेषा केला तात्पर्याचा वाका तो हा 18वा देखा कलशाध्याय एवं सकल संख्या सिद्धू श्री भागवत गीता प्रबंधू हावदारे आगळा वेदू मूर्तू जाण वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसानु नाही जे कानी लागता ती वर्णाचाची हेरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया नवसरू मांडुनिया राहिला आहे तरी मज पाहता हे मागील उणे फेडावया गीतापणे वेदू विठ्ठला भलतेने सेव्य होवावया नाहे अर्थ रिगोनी मनी श्रवणे लागोनी कानी जय मिशे वदनी वसोनिया ये गीतेचा पाठू जो जाणे तयाचे निसांगातीपणे गीता लिहोनी वाहणे पुस्तक मिशे ऐसे या मिसकटा संसाराचा चोहटा गवादी घालित चोखटा मोक्ष सुखाची परी आकाशी बसावया पृथ्वीवरी बैसावया रविदीप्ती राहटावया वारू नभ ते बी उत्तम अधमैसे सेविता कवना तेही न पुसे कैवल्यदाने सरिसे निववित जगा या लागी मागिली कुटी भ्याला वेदू गीतेच्या पोटी रिगाला ता गोमटी कीर्ती पातला म्हणो निवेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्री गीता श्री कृष्णे पंडू सुता उपदेशिली परिवत्साचे निवरसे दुभते होय गरोद्देशे झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण चातकाचिये कणवे मेघू पाणिये सिधावे तेथ चराचरा घवे निवाले जेवी हा अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळो वेळा की सुखिया होईजे डोळा त्रिभुवनींचा तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसार एवढे थोरोजे फेडिले जगाचे सर्व शास्त्र रत्नदीपी उजळिता हा त्रिजगती सूर्यो नव्हे लक्ष्मीपती वक्त्रा काशीचा बाप कुळते पवित्र जेथिचा पार्थू या ज्ञाना पात्र जेणे गीता केले शास्त्र आवारू जगा हे असो मग तेने सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता पाठी म्हणतसे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा तेथ येरू म्हणे देवा पुलिया कृपा तरी निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया परी जोडिले भोगावया विपाये होय पै क्षीर सागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे सुरा केवढे मथिता झाले ते सायासई फळाले जे अमृत ही डोळा देखले परी वरी चिली चुकले जतने तेथे अमरत्वा उगरिले ते मरणाची लागी झाले भोगो नेणता जोडले ऐसे आहे नहुषु स्वर्गाधिपती जाहला परिराहटी बांबावला तो भुजंगत्व पावला नेणसी काही म्हणोनी बहुत पुण्य तुवा केले तेणे धनंजया आजी शास्त्र राजा या झालासी विषयो तरी ययाची शास्त्राचे संप्रदाय पांघुरोनी शास्त्रार्थानिकेनी अनुष्ठी हो हे रवी अमृत मंथना सारखे होईल अर्जुना जरी दिगसी अनुष्ठाना सांप्रदाये विण गाय धड जोडे गोमटी ते तेची पिओये किरीटी जी जाणीजे हातवटी सांजवणीची तैसा श्री गुरु प्रसन्न होये शिष्य विद्या ही किरला हे परिते फळे संप्रदाये उपासिलिया
म्हणून शास्त्री जो ये उचितू संप्रदाय आहे, तो एक आता भोवे आदरेसी. श्रीराम 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 श्रीराम.